काय सांगाल तुमच्या प्रभागाचा विकास झालाय का? हो, विकास झालाय. शारंग साहेब आमच्या इथे नगरसेवक नसताना पण आमच्या भागाचे रोड वगैरे त्यांच्या निधीतून झालेले आहेत आणि त्यांनी वेळोवेळी म्हणजे गटर साफ करणे किंवा गटरीची कामं, लाईटचं वगैरे आत्ता रिसेंटली सुद्धा त्यांनी आम्हाला लाईटचं इथं काम करून दिलंय. त्यामुळं त्यांनी कामं केलेत. म्हणजे काही अडचण असू दे त्यांच्याजवळ गेलं की ते करतात. काही त्याचं असं दुर्लक्ष नाही करत ते कधी. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? आहे म्हणजे जिथं पाहिजे जे काम बाबा हा व्हायलाच पाहिजे तिथं ते करतातच. जे गरजेचं आहे ते त्यांनी करून देतातच. तर या निवडणुकीत बघायला गेलं तर या प्रभाग 9 मधून देशमुख साहेब स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतं याबद्दल? नाही, इथं उपनगरमध्ये त्यांचे काम त्यांनी केलेलंच आहे. त्यामुळे त्याच्यात काय असं न येण्यासारखं काही हेच नाही, कारण त्यांना उपनगराचा सगळा पाठिंबा असणारच आहे. कारण त्यांनी प्रत्येकाच्या अडचणी बघून प्रत्येक रोड इथं कुठल्याही गल्लीत तुम्ही जाऊन बघा, सगळीकडे रोड आहे, गटरी केलेत. त्यामुळे असं काही नाही की त्यांनी काही इकडं कुठंही केलेलं नाही आहे. इथून क्रेशरपर्यंत पूर्ण सगळ्या भागामध्ये त्यांनी कामं केलेले. तुम्हाला काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? आता कसं आहे, निवडणुकीच्या ज्या सत्ता आहेत, जर शारंग साहेबांचं जर शिवसेनेतून आहेत तर ती सत्ता आली तर चांगलंच आहे, कारण त्याच्यानुसार आमच्यासुद्धा भागाचा विकास आणखी जास्त होईल.